आज आपल्या निंबोडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या दुर्घटनेला तब्बल 8 वर्ष झालीत. त्या निमित्तानं मी सर्वात प्रथम तर माझ्या निंबोडी गावातील जे काही ग्रामस्थ कायमच या कार्यक्रमाला या मुलांच्या प्रति आपली संवेदना देण्यासाठी येत असतात. दरवर्षी हा कार्यक्रम करत असतात. त्यासाठी मी त्यांचा सर्वांचा आभारी आहे. आणि विशेष करून निंबोडी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद हे सुद्धा आवर्जून या आपल्या सर्वांच्याच आयुष्यातील एक काळा दिवस जो निंबोडी शाळेत घडला, 3 म्हणजे निष्पाप मुलांना आपलं दुर्दैवी आपलं जीवन गमावं लागलं, त्या तो दिवस सातत्याने निंबोडी शाळेत सुद्धा साजरा होतोय. मला याचा अभिमान आहे. आणि सर्वात म्हणजे मुलांना मला असं वाटतं की आज 8 वर्ष झाले. तुमच्यातले बरेचसे जे दुसरीचे पहिले दुसरीचे मुले असेल यांचा जन्म पण नसेल झाला 8 वर्षापूर्वी, आणि आज 8 वर्ष आले तुमच्यातला एकही मुलगा त्या शाळेत नव्हता. परंतु त्या घटनेनंतर आपण सर्वांनीच खचून न जाता सर्व गावकऱ्यांनी साथ देऊन ही खूप मोठी आणि अद्ययावत इमारत आपण उभा केली. आपल्या देशात काय होतं माहिती का, काही व्हायचं असं ना मोठी घटना, त्यासाठी आधी मरावं लागतं, काहीतरी वाईट व्हावं लागतं आणि त्यातूनच म्हणजे काहीतरी घडत असतं. असंच एक घटना आपल्या निंबोडी गावात 28 ऑगस्ट 2017 घडली. आज तब्बल 8 वर्ष झाले. त्या 3 मुलांच्या, त्यात माझी मुलगी वैष्णवी पोटे असल, श्रेयस असल, सुमित असल, या तिघांनाही केवळ आणि केवळ मी आजही म्हणतो की फक्त प्रशासनाच्या चुकीमुळं, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळं, प्रशासनाच्या गलथान आणि भ्रष्ट कारभारामुळं या तिघांना आपला जीव गमावा लागला. त्यानंतर सातत्याने आम्ही मुलांना सुरक्षित शिक्षण कसं मिळेल, शासन फक्त मुलांना म्हणजे सर्व शिक्षण अभियाना माध्यमातून म्हणा किंवा फक्त मुलं शिकले पाहिजेत एवढंच त्यांचा हेतू असतो. परंतु ते शिक्षण संस्काराबरोबर ते सुरक्षित कसं होईल यासाठी आपण सातत्याने काम करतोय. आजही जिल्हाभरात किंवा महाराष्ट्रभरात ज्या काही शाळेच्या खोल्या चालू आहेत ना बांधकाम, मला वाटतं आजही त्यांचा दर्जा, नगर तालुक्यातच एक शाळा मी मागच्या 8-10 म्हणजे 15 दिवसापूर्वी पाहिली. जेऊर गावची मुख्य शाळा जी आहे प्राथमिक शाळा, त्या गावची शाळेची जी नवीन अंगणवाडीची इमारत बनवली गेली इतकी 3rd क्लास क्वालिटीची होती. ती इमारत पाहून अक्षरशः माझं म्हणजे डोकं चक्रावलं की आजही भ्रष्टाचार वगैरे काही थांबलेलं नाही. आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करतोय. जिथं मी जिथपर्यंत पोहोचल मला वाटतं तिथं आम्ही काम चांगलं करतोय. परंतु अशा अनेक ठिकाणी म्हणजे त्याच जेऊरमध्ये एक जुनी अंगणवाडी होती, त्याचे मुलं पण बसलेली होती. मला फोन आला तर अक्षरशः असा बीम आहे ना त्या अंगणवाडीचा पूर्ण क्रॅक गेला होता. आणि त्याच्या अगदी शेजारीच 2 वर्ग खोल्याच्या 1 महिन्यापूर्वी म्हणजे त्या मुलांना देण्यात आल्या होत्या, अंगणवाडीच्या मुलांना देण्यात आल्या होत्या. तर त्या इतके वर्स्ट म्हणजे इतकी बेकार कंडिशन मध्ये बांधलेल्या होत्या की असं वाटलंच नाही ते नवं बांधकाम आहे. आणि परत असं डोळ्यासमोर जाणवलं की परत अशी घटना होईल का, परत निष्पाप मुलांना आपला जीव गमावा लागेल का. मग यासाठी आमची घटना घडली, आमचे मुलं गेले, त्यावेळेस आम्ही जागे झालो. परंतु मला असं वाटतं की प्रत्येकासोबत घटना घडण्याची आवश्यकता नाहीये. प्रत्येकाने आपापल्या गावात असेल, आपापल्या ठिकाणी असेल, ज्या भागात शासकीय किमान वर्गाच्या बिल्डिंग चालू आहेत त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे. आजच्या या म्हणजे श्रद्धांजलीच्या कार्यक्रमातून मला असं वाटतंय की येणारा काळ हा आमचा आणखी तीव्र लढा या शाळेच्या इमारतीसाठी आम्ही आणखी जास्त उभा करू, ज्यातून मुलांना सुरक्षित शिक्षण मिळेल हा त्याचा मुख्य हेतू आहे. मी पुन्हा या 3 चिमुरड्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि पुन्हा एकदा निंबोडी शाळेच्या सर्व शिक्षकांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्यांना, आणि या ठिकाणी सर्वच माझे बांधव, या ठिकाणी प्रहारचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र विनोद सिंग परदेशी, माजी सरपंच शंकराबा बेरड, खांदवे सर, गवळी सर, रहाणे परिवार, भिंगारदेव परिवार, या ठिकाणी काका भाऊ बेरड, आमचे अमराजी टोंबरे, अशोक पवार, ज्वलन बेरड, आमचे देवकर भाऊ, आपण सर्वच या ठिकाणी आलात, आमच्या दुःखात सहभागी झालात. हे दुःख हलकं करण्यासाठी आणि आणखी आम्हाला लढण्यासाठी प्रेरणा दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभारी आहे. धन्यवाद.